आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। तू तलवारीची धार, तू अन्यायावर वार, शतकानुशतकाच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार, तू वज्राचा प्रहार। खरं तर जिजाऊ म्हणजे कोण? स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हटलं की स्वराज्याचे 3 पूल वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात। एक स्वराज्य संकल्प शहाजी महाराज, 2 स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि 3 स्वराज्य रक्षक संभाजी महाराज। या 3 पुलामध्ये खरा प्रश्न पडतो, या जिजाऊ साहेबांचे स्थान नेमके कोणते? तर या 3 पुलांना जोडणारे अखंड रेषा आहे आणि ती अखंड रेषा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब। जेव्हा स्वराज्य संकल्प शहाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या त्याग आणि समर्पणाचे एक मूर्तिमंत म्हणून उभ्या राहतात आणि जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या अखंड प्रेरणा शोध म्हणून उभ्या राहतात आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या आदर्शाची वाट दाखवणाऱ्या आजी म्हणून उभे राहतात। स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती जननी जिजामाता। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्नातलं स्वराज्य खऱ्या अर्थाने उभं केलं ते जिजाऊ साहेबांनी। त्यांनी स्वप्न फक्त पाहिलेच नाही तर ते आपल्या पुत्रांकडून पूर्ण देखील केलं। यशवंत, कीर्तिवंत, महापराक्रमी 2 राजे घडवण्याचं काम केलं जिजाऊ साहेबांनी। जिजाऊ साहेबांमुळे मराठी मातीला एक नव्हे तर 2 क्रांतीवीराचे दान मिळाले। बल्याड ती सिंहानी, शुभा तिचा छावा, हाणून पाडला त्यांनी दुश्मनाचा कावा। जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचला जातो तेव्हा इतिहास वाचा लागतो तो जिजाऊ साहेबांचा। भारतीय इतिहासात नव्हे तर जागतिक इतिहासात ठळक ज्या ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहे त्यातीलच अग्रगामी नाव आहे ते राष्ट्रमाता जिजाऊ यांचं। आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव आणि म्हाळसाराणी यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला। पुढे त्यांचा विवाह छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी रयतेला एक तेजस्वी राजा दिला। शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताना त्यांना शिवरायांनी राजनीती शिकवली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर व हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊन राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी म्हणजे 17 जून 1674 त्यांनी स्वराज्य शेवटचा श्वास घेतला। शेवटी एवढेच म्हणेन, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे। जिजाऊ तुम्ही नसता नसते दिसले विजेचे सोहळे। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।